तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण आता केलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हे ध्वजारोहण केलं जात आहे। संदीपान भुमरे तिथे आता उपस्थित आहेत, अंबादास दानवे आहेत। निजामाच्या अत्याचारी तावडीतून मराठवाडा आजच्याच दिवशी मुक्त झाला होता, स्वतंत्र झाला होता। त्यासाठी एक मुक्तीचा लढा देखील उभारावा लागला होता आणि याच लढ्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो, तो पाळला जातो। अंबादास दानवे, भागवत कराड आणि चंद्रकांत खैरे आता उपस्थित आहेत या ध्वजारोहणासाठी। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं महत्त्व मराठवाड्याच्या दृष्टीने आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जात आहे। अनेक ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहेत या मराठवाडा मुक्तीसंग्रामाला। निजाम आणि रजाकारांनी अनेक अत्याचार मराठवाड्यावर केलेले होते। आज 76वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे व मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन म्हणून एक प्रकारे या मुक्तीसंग्राम दिनाला बघितलं जातं। एक मोठी चळवळ, मोठा लढा मराठवाड्याच्या मुक्तीसाठी उभारावा लागला होता। त्यात अनेकांनी आपल्या पातळीवर वेगवेगळे त्याग केलेले होते।